तर विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. ही आमची जेनी आहे. मी वर टेरिसवर बसलेला आहे आणि ही माझ्याजवळ येऊन बसलेली आहे. हिला वाटलं की आता काहीतरी मी तयार करत आहे आणि मग ही प्रत्येक वेळेला अशा पद्धतीनं आता बघा जाण्यासाठी ही रेडी झालेली आहे. आता बाहेर जाणार आहे ही, आहे ना जेनू? सर्वांना सप्रेम नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छोटीशी गोष्ट आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत आणि ती म्हणजे की जसं आपण एक दुसऱ्यावर प्रेम करतो असंच प्रेम आपण प्राण्यावर देखील केलं तर ते देखील आपल्यावर भरभरून प्रेम करतात आणि ते देखील आपल्याला आपलं समजतात. आणि अशा पद्धतीनं हे बघा आमची जेणी आमच्या सगळ्या घरातील सगळ्या मेंबर्सची म्हणजे खूप छान पद्धतीनं राहते. ती वर्तन करते, बसते, उठते, काही सांगितलं तर सगळं काही ऐकते. म्हणजे माणसाला जर प्राण्यामध्येही मैत्रीभावना निर्माण करता आली तर ती मैत्रीभावना आपण यांच्यामध्ये देखील निर्माण करू शकतो. आणि हीच भावना प्रत्येकाला अशा पद्धतीनं निर्माण करायची आहे. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. हीच सगळ्यात महत्त्वाची की म्हणजे माणुसकी. म्हणजे प्राण्यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर प्राणी देखील अशा पद्धतीनं आपल्याशी प्रेमळपणे, नम्रपणे या ठिकाणी राहतात, वागतात आणि अशा पद्धतीनं आपण देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो तर ते देखील आपल्यावर प्रेम करतात. असंच माणुसकीचं दर्शन जे आहे तर ते दर्शन प्रत्येकाने दाखवलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीचं वर्तन जर आपल्याला प्रत्येकाशी स्नेहभावाची असेल, जिव्हाळ्याची असेल, प्रेमाची असेल तर नक्कीचपणे माणुसकी जी आहे तर ती एकमेकांच्या मनामध्ये आपसुकच निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट अजून म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी विश्वात्मक देवाकडे जे पसायदान मागितलेलं होतं की म्हणजे हेच विश्वची व्हावे सुखी. तर अशा पद्धतीनं एक हे विश्वची माझे घर ही संकल्पना जी आहे तर ती पूर्णत्वास येऊ शकेल. आज ज्या जगात आपण राहतो, ज्या जगामध्ये आपण वावरतो तर त्या जगामध्ये वावरत असताना हल्ली आपण पाहतो आहे की माणसं माणसाशी बरोबर वागत नाही आहे, माणसाचा द्वेष करतात, तिरस्कार करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहेत. तर अशा पद्धतीनं जर आपण प्रत्येक माणसामध्ये माणुसकी जर निर्माण केली, प्रत्येक माणसाबद्दल प्रेम, आपुलकी, स्नेहभाव, जिव्हाळा वगैरे जो आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची जी विश्वात्मक देवाकडे त्यांनी केलेली जी प्रार्थना होती, सर्व विश्वची व्हावे सुखी किंवा हे विश्वची माझे घर, तर ही संकल्पना उदयास येईल. अन्यथा आपण अशा पद्धतीने एकमेकांचा द्वेष करत राहिलो तर त्यामुळे काही होणार नाही. निदान माणुसकी जी आहे तर ती धोक्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रत्येकाने एक चांगल्या पद्धतीची वागणूक जी आहे, मग शत्रूवरही जर तुम्ही प्रेम करायला लागलं तर शत्रू देखील आपला मित्र होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण एकमेकांच्या मनाबद्दल माणुसकीची भावना जी आहे तर ती रुजवणं अत्यंत आवश्यक आहे. तर मी या ठिकाणी आलेलो आहे, माझ्या घरी टेरिसवर मी बसलेलो आहे. इथं माझी बायको पण आहे, हे बघा ती आहे, उभी आहे. आणि इथं हे सगळे वेगवेगळे फ्लावर्स वगैरे जे आहेत तर ही माझ्या घरी लावलेली आहेत. निदान मी ज्या ठिकाणी राहतो आहे तर अशा पद्धतीनं फ्लावर्स वगैरे मी लावलेले आहेत आणि हे सगळे फ्लावर्स छान पद्धतीनं या ठिकाणी लावलेले आहेत. रोज यांना पाणी वगैरे घाललं जातं. म्हणजे माणसाने माणसावर तर प्रेम करावं पण प्राण्यावरही करावं, तसंच झाडाझुडपांवरतीही प्रेम करावं. तर हे बघा हे छान छान या ठिकाणी जे रोपटे आहेत तर हे या ठिकाणी रोपटे जे आहेत तर हे या ठिकाणी लागलेले आहेत खूप छान पद्धतीनं. आता यांना थोडं खत जे आहे तर ते व्यवस्थित झालं की मग ही रोपटे अजून परत पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला दिसतील. तर अशा पद्धतीने ही झाडं जी आहेत तर ही झाडं या ठिकाणी मी लावलेली आहेत.
हे छान फ्लावर वगैरे जे आहेत, तर हे फ्लावर इथं आहेत, तुम्हाला दिसत असतील ही सगळी झाडं है ना. हा विद्येचं झाड. तर अशा पद्धतीनं विविध प्रकारची नानाविध झाडं जी आहेत, तर ही झाडं देखील मी माझ्या घरी टेरिसवर लावलेली आहेत है ना. ही तुम्हाला दिसत असतील सगळी झाडं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळी झाडं मी लावलेली आहेत. तर मित्रांनो, ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. इथंच संपला आजचा ब्लॉग. ठीक आहे, पुन्हा भेटू आपण.